रवी. हा वहिनी. उघडच आहे लोटा. काय म्हणता? काम चालू आहे वाटते म्हणून नाश्त्याला आले ना खाली. हो. नाश्ता येतो ना. घ्या इथंच आणला मी. पप्पानी समोसे आणले आज. मग थंडे होऊन राहिले ना, आम्ही खाल्ले सर्वांनी. तुमचे आवाज देऊन राहिले तुम्ही आले नाही, म्हणून म्हटलं वरच नेऊन द्या. घ्या आता इथंच खा. बापा रे, समोसे आहेत का आज? मला माहित नव्हतं. तसंही माझं काम चालू होतं. मी येतो नव्हतो वहिनीवर. काय आलेस तुम्ही वर खाली करता? त्यात काय? काय आलता का रश्मीचा फोन घेऊन का केलता की तुम्ही? हो. मग चालता. काही नाही असाच. हा तेच म्हटलं. हो का? तुम्ही जातो म्हणा तर चालले का मग एवढ्यात? नाही. कोण? नाही नाही, म्हटलं तुम्ही म्हणा ना जाईल म्हणून म्हणून राहिले. म्हटलं जसान तिकडच्या तिकडे तर सांगून जा मला. ते तिचे काही कपडे द्यायचे आहे, तिचा फोन आलता तर ते म्हणे दे जा. म्हणून म्हटलं मग जासाल तर मला सांगजा. अरे हो. ते म्हणे. बर, आता तर काही नाही. आज उद्या तर काही नक्की नाही. मी जाईल तर सांगीलच. हो हो, मलाही म्हणे ते कोणते ड्रेस आण लागतात. हो तेच म्हटलं, नाही तर कसं तुम्ही तिकडच्या तिकडे जसा नाही तर मला माहित नाही होणार. बरं करा नाश्ता, थंडा होऊन राहिला. चहा घेता का? कॉफी करा ना त्याच्यापेक्षा. बरं कॉफी करते. हम्म, हम्म. बया, असे चांगले चांगले हात पाय मुळा लागतात. आळस निघते मग बाईचा. आळस निघते, लय झोपू झोपू राहते. लय झोप आहे माय बाई. का ती झोप आहे माय एवढे? रात्री झोप, दिवसाही झोप. आ? मायले आरामच आराम आहे. अपाय झो. आई आरामशीर तसं नको करू ना, दुखील ना तिले. बापारे, मायचं पाय कसं मन दुखते. बापारे, मायचं मन दुखते बाई. हा दुखते का? दुखते का? त्याला हात दुखतात काय? अबा रश्मी, आरामशीरच करतो मी. मला का कळत नाही का? हं? मला का कळत नाही? हे लंगोट काढून टाक. हे मोठा पॅड लावते माय पॅड. ढुंगण सडलं की समजीन मग. पॅड लावते, लंगोट बांधते. राहू दे आई, ते ओलं करत राहील मग तुला धूत कसं लागते ना. एकटी काय काय करतं. राहू दे पॅड, काही नाही होत. चांगल्या कंपनीचे आहेत ते, काही रॅशेस येत नाहीत. मग तुला किती गोदड्या धुवा लागतील ते. पॅडनी मग ओलं होत नाही ना. अव, मग काय काय मला धुवा लागते म्हणून काय काय त्या पोरीला काय लावते लावेल राहू देते का ते? हे ते काय लेवा, काही काम नाही. काय 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 धुवा लागते मग काय झालं? काऊन टाकते आता? साधं लंगोट बांधायचा ते बरं राहते. हे असं चांगलं नसते माय बाई. रश्मी तू बसत कायले? जा ना तू आंघोळ करून घे ना. हा, तू आंघोळ कर आणि गरम पाणी चालूच ठेव, मग मी बाईचं अंग धुतो साजरं. हा, जा तू करून ये आंघोळ. बरं बरं, हे तेलाच राहू दे का उचलू? नाही राहू दे, ते मी करतो उचलतो, तुझा अंग धुई. मग हिचं अंग धुतलं की मग बाईले घंटाभर घेजो, पाचजो. मग ती निघून राहते. मग तू झोपजो. आंघोळ झाल्यावर तुले चांगली झोप लागते, आराम होते तुला. बाई आज मेथीची भाजी न वरण करतो तुले जेवायले. हो कर. आणि कालच्या सारखं नको करू फिक्क. काल ते काय तांदूळ जिऱ्याची भाजी निरा फिक्की केलती आई. थोडस तिखट टाकत जाय व. हा, तिखट पाहिजे तिले. काय जो, त्या बाथरूम मध्ये पाणी आहे सांडेल. म्या धुणं धुतला तर पाय गी घसरीन माय, आरामशीर जाजो. हो करतो मी बरोबर. अल्ले बाप्पाले, अल्ले बाप्पाले, मालिश तर लयच पट्टे बाई आमच्या बाईले. मालिश तर लयच आवडते. चला बापा, अंग धुवा, तुम्ही झोपून राहा, मी धंदा करतो ना. आ? झालं पाहिजे पट पट. एकलीले लय भारी चाललं बापा. मावशी होती तर काही वाटे नाही. ते मावशी आजी, ते मावशी आजीले बोलावं लागते बापा. शांता आजीले म्हणा लागते ये, आम्हाला काही सुचत नाही. वहिनी, भाऊ कुठं गेले? काय काम आहे? घरीच आहेत. काय होतं? काय नाही, पैसे पाहिजे होते बा. भाऊले म्हणलं होतं म्या. 500-600 रुपयाचं काम होईल का? तर भाऊ म्हणत ये जो दिन म्हणत. पैशाच्या बाबतीत भल्ले आहेत आहो तुम्ही. आणि त्या रोजी फवाऱ्याच्या वेळेस तुम्हाला लहान मिमटा लावल्या ते ना. पाणी द्यायले पाणी द्यायले तर आले ना. दुसऱ्याच्या कामाला गेले. पैशाच्या बाबतीत बरे तुम्हाला भाऊ दिसतात. काम ना करत असं भाऊचं. फवाऱ्याच्या दिवशी माणसाला स्वतः जावं लागलं ना. तुम्हाला माहित आहे ना त्याच्यानं होत नाही आता. ना उभे, आवाज देतो. अव रश्मीचे बाबा, ते सखाराम भाऊ आले. हा, ये रे ये सखाराम ये.
काही नाही भाऊ, तुम्ही त्या दिवशी पैशासाठी हो म्हटलं ना, मग आलतो बा मागायले. होईन का आपलं काम? 700 रुपये पाहिजेत मला फक्त. हो. बर बर, देतो ना देतो. काय काम होतं बापा असं अडमधडम? 500 नाहीत, 1000 नाही, 700. 700चं काय काम पडलं? वर्गणी देतो काय? हा? 700 एक? एका जणाजवळून उसने घेतले होते भाऊ, त्याच्यात द्यायला लागतात. का त्याच्या जोडचे उसने फेडायला यायच्या जोडून पैसे नेऊन राहिले, मग यायची उसने फेडायला कुठून आणसान? काही ना काही करावंच लागते वहिनी, संसारासाठी तोडजोड करावंच लागते. बापा, ओळखीचे ना, संसारासाठी किती तडजोड करतात. म्हटलंय बा, उमा आहे का घरी? उमा वावरात चालली का? नशीन तर धाडून द्या बरं, मले काम आहे. पोरगी येलाय बायत पण आले, ठाव कशीन ना. आता घरच्या कामात जरशी मदत पाहिजे होती तर तिले धाडून द्या बरं. ते कापसाले जाते बा. विचारजा तिले, नाही तर धाडून दे जा, मी बोलतो तिच्या संग. आता महिनाभर काम आहे मले, भांडे गिंडे घासायचं, कपडे गिपडे धुवासाठी, तर मग तिच्या संग बोलतो मी. दे जा बरं धाडून दिले. पैशाचं काम होते तुमचं, द्या होते इले 700 रुपये द्या. पण हे पा, घरी गेल्या गेल्या उमाले धाडून द्या म्हटलं. घेणावं हातानं, भलतेच बेचाराव तुम्ही, तुम्हाला कळत नाही का? बायतीन बाई घरी आहे, लेकराचं करू का बायतीन बाईचं करू का, तुमच्या हातात देऊ? घ्या मुगाट्यानं आता हातानं, पाणी दे कोणा सकाळची उभे हा. आता लोक तर पाणी घेऊन पेनं झालं असतं तुमचं. अव, ते भांडे घासायला एखादी बाईले सांगणं. सांगा ना तुम्ही, तुम्हाला सापडीने एखादी बाई तर साऱ्या गावात हिंडली, कोण नाही येत म्हणे. आपल्या गावात तुम्हाला माहित आहे ना, कामाले बाया भेटत नाही, वावरात जातात तिकडे, पण घरी कामाला येत नाहीत. काय वाटते काय सांगाव त्याले? घरी उलट सोपं सोपं काम आहे, मजुरी भेटते, पण एक नाही येऊन राहिले भांडे घासायला नाही ना, धुणं धुवायला नाही. वावरात चालल्या तिकडे मर्याले. उन्हा तानाचं वावरात काम करणं सोपं आहे का? घरचं सोपं आहे त्या? अव नाजूकच्या बायकोले म्हणलं म्या, म्हणलं अव तुले 400 रुपये रोज देतो म्हणलं, हे फक्त धुणं भांडे करून दे, आणि तिकडे आंगण गिंगण झाडाचं असलं ती म्हटलं दुसऱ्या दिवशी रोज झाडूही नको. नाही म्हणे चक, मी नाही येत म्हणे. काय व आईच्या भोवती लय होऊन राहिले एकटीच्या. आई आरामशीर कर, काही घाई नाही, आरामशीर कर. हो हो, मी करतो बरोबर आरामशीर वाले. तो जेवणाचा टाइम निघून चालला ना, तुले पहिले जेवायला देतो आणि मग मला होतेच आहे. बाई निजेल आहे ना? हो, झोपेला येते. बरं आहे पाय, बात आता वरण पतलं करतो. हा, अन लागे मेथीची भाजी केली म्या सुकी. हा, मेथीची भाजी अन पतलं वरण तुले जेवायला देतो. पटकन जेवून घे, बाई निजेला येतो. हा, मग मला होतेच आहे. हो, आरामशीर कर आई, काही एवढं हे नाही, शांततेनं कर ना. बाई तुझं जेवण झालं की झालं, जेवणाचा टाइम असते बाई, असा टाइम चुकता कामा नाही. लेकराले भारी जाते मग ते. अव, त्या माठातलं पाणी द्या बरं मला प्याला भर. बाईचं वरण पतलं करतो, आणि ते बाय ते तुपाचं भांड ठेवत ते गॅसवर, तूप गरम करतो. तूप नाही ना याच्यात? भांड्यातलं झालं का? बा त्या अलमारीतलं काढ, ते काचाची भरणी, घ्या त्याच्यातलं. हा, अन गरम करा जरसं. बस हो बाई रश्मी, बस आणतो तुला ताट. हो, करा रामशीर. माय तू इकडे राहिली आली, बाई एकली आहे ना. अव, जा तुम्ही, जा बाई जोड बसा. लेकरा एकटं ठेवत असतात का रश्मी? तर ती आणत होती मी तुले ताट. बस बस बाई, बस तू, मी जातो बाई जोड. हे तर निजेल आहे मस्त. जेव्हा बाई शांततेनं मी बसतो बाई जोड. बाबा वावरात जायला लागते ना. काय काय वावरात का आपल्याला का मजुरी भेटते का मजुरी काटते कोणी? जातो मी बरोबर माझ्या हिशोबानं, तू शांततेनं जेव. बस तू जेव. ते काका वावरात का काय काय दुसऱ्याच्या कामाला चालले का? लय वेळेवर जायला लागते. आपच जातीन मग. बसतात ते आपस, ते फोन पाहून राहिले, आता बसतात ते बाई जो, ते निजेलाय. तू शांततेनं जेव. हा, मी आहे बाय, ते धुणं वाहू घालतो. हा, जेव शांततेनं. हे नको कुठं होती, बस एवढंच पाहिजे मला, आता नाही पाहिजे मला पोळी, उचलून ठेव हे. जेव मुकाट्यानं, ताटात वाढलं तेवढंच होते. घे मुकाट्यानं, साजरं तूप लावून शेकेल्या त्या नरम पोळ्या आहेत, घे अजून एक, आणि जेव पोटभर चांगली. टाकत नाही ना मले, किती फिक्क केलं व आई हे भाजीत काहीच नाही टाकलं ते. जेव बरं मुकाटा ना रश्मी, लहान लेकरा वाणी नको करत जाऊ. तिखट खात का तू? तिखट खात असते का बायकीन बाई? तिखट खाल्लं की लेकराच्या घाटीशी येत असते. तुले काय आहे? जेव मस्त, साजरी मोहरीची फोडणी दिली मी त्याले, जेव. असंच जेवत असतात फिक्क फिक्क. ते वरणात तूप घे अजून. बस जा आतीचा, मी धुणं धुतो आता माग.
जाऊ नका आता फोन आला कोणाचा तर जसान बोलत बोलत दारात अतिच बस जा. ती घेऊन राहिली आता. लेकराला एकटं ठेवू नये हा. हो हो, मला का कळत नाही का ते. जाय तू धुई धुणं त्याला शांततेनं, मी बसतो होतीच. हो तेच म्हणलं. एकटीच्या भोवती लय होते बाई. शांताले फोन कराच लागते. काही नाही पण ती अशी करू वरचं वर करू लागायला जरी असले तरी फरक पडते. एकलीच्या भोवती लय होते हो माय. हो का आई. हो एकटीच्या भोवती लय होते. कोणाचा फोन आहे माय. आई म्हणते रश्मीची आईचा फोन आहे वाटते. हा त्या आजीचा फोन आहे. आज आमच्या बाईले झोप कोण नाही येऊन राहिली. झोप कुठे गेली. नेली बाई चोरानं चोरून. बाईची झोप नेली चोरानं चोरून. झोपच नाही येऊन राहिली. चकाळली झोप आहे ना. हो तेच तर म्हणलं झोपा आणलालीच नाही. आलीच नाही झोपा. झोपा गाई गाई कर बरं. ये बरं मांडीवर गाई गाई कर तुम्ही बाईले. गाणं म्हणू का गाणं. झोपा ना आता का जागीच राहतो का माय. झोप ना. मग भले संध्याकाळच्या पायरी होते तरी उठत नाहीस. दिवे लावायचा टाइम होते तरी मग झोपेलच राहते. मग त्या वक्ती उठाव जे जे कराव. आजी कसा देव करते मग देव करते ना. दिवा लावते आजी. मग त्या वक्ती उठून बसा. आता लवकर झोपा. झोप आता ये बरं. झोप बरं. दादा झोपला बाई. दादा मग फिरायला जाते संध्याकाळी मंदिरात. हो हो झोपली बाई बाई झोपली. हा ये ग गाई ये. आमच्या बाळाला झोप येऊ दे. मग भूर जायला लागते संध्याकाळी. झोपा गाई गाई. झोपली काय ते. झोपणं चालू आहे. संध्याकाळी फिरायला जा लागते ना भूर म्हणून. हा झोप झोप हवा महिनी. जाय झोपली बाई. झोप लागली तिले. डोळे लावले तिनं. हळव गाई हळ झोपली आमची बाई. बर बर झोपा झोपा बापा. हो झोपली बाई झोप. झोपा हळव गाई. गाई गेले राहणार. बाळाले दूध आणा. हळव गाई. झोपली शिंते तर पाळण्यात टाक ना दिले. दे पाळण्यात टाकू का. नाही राहू दे. आता तशी ते पाळण्यात टाकली की बातच उठून राहिली. झोपते ते गादीवर. झोपू दे. फोन कोणाचा होता. रश्मीच्या आईचा होता. रश्मीची आई म्हणे सुचत नाही म्हणे एकटीले. एकटीच्या भावती लय होते ना बाई. आता लेकराचं करा. रश्मीच्या हातात द्या सारं. त्याच्या नाही तर घरी आता त्याचं पाहिलं ना आपण किती मोठं घर आहे. करायचं करा. हा म्या म्हटलंच रश्मीच्या आईचाच असेल हा फोन. हो एकट्या बाईचं होतेच माया गोंधळ. कोणते रश्मीची मावशी होती ना मग. नाही त्या गेल्या म्हणे घरी. आता त्याच्या घरी कोण नाही ना करायला तर फरकच पडते. तर गेल्या म्हणे येतील म्हणे असं म्हणे. पण त्या गेल्या म्हणे आता ते एकटेच आहेत. मी फोन लावलता आता मग बोलल्या. रश्मी झोपेल होती. झोप लागली शेन. आता तिले 1.25 महिना काही करायला चालत नाही ना. तिच्या गावात कामाले बाई भेटत नाही म्हणत. तेच सांगून राहिल त्या. कोणी कामाला येत नाही म्हणत. हो का व मग तर पंचायतच आहे माय. आता सांग आपल्या घरी आपण 3 पाया रिकाम्या. पती मायतेच्या मायला एकटीलेच करा लागते. आता काय करा सांग. हो पण ते आता माया मनात आलं तू जातं का बाई. काय होते जाणं. काही तिच्या घरीचं काही एवढं हे नाही. तिच्या आईचाही स्वभाव पाहिला आता आपण कोण आहे तिच्या आईन बाबा. रश्मीचं करत जाय लेकराचं करत जाय. तिची आई आपसली वरचा धंदा करत जाईन. तिच्या घरातले काही कामं करत जाईन. तू रश्मीचं आणि रश्मीच्या लेकराचं करत जाय. माय मी तर जाईल. मले काय माय मी जाईन तिचं करायला. मले काय माले मा पोरीवानीच आहे. तुला करणं काय रश्मीचं करणं काय मले काही फरक नाही पडत. पण तू सासू तसंच तर रश्मी तर ती जायला तर त्याचं जसं घेच होतं. आता ते कार्यक्रम पाहिला. तोल्या लेकरायची त्यानं लूट केली. हे केलं सगळं म्हणून खुसाखुस गाडी आहे. नाही तर माय बाई रश्मी गेली तर फुगेल असतं हो त्या तो सासूबाई. मी जाईन तर म्हणतीन का काही. मी तर म्हणून पाहतो सासूले. मला काही नाही. पाहुणेले म्हणा मला नेऊन द्या. मी राहत होत ती
काय करा लागते? मी बोलून पाहतो मम्मी सोबत, असाच विषय काढतो. काय म्हणतात तर. तू जाशील ना मग? येईन जर तुला नेऊन दिलं तर राहायच होता ती काही घोर नाही. चालते ना. हा चालते, मला काही फरक नाही पडत. राहीन मी, त्यात का आहे. हो, तू पण त्या सासूले विचार माय पहिले शांततेनं. नाही तर माय बाई त्या बाई तुलाच म्हणते. तुला नाही माहित, तू चालली गेली ती रश्मीच्या घरी तर त्या बाईच्या जीवावर आलत. मग पाहुणेले म्हणत त्या महिनी गेली हळदी कुंकू राहिलं आणि महिनी गेली लूट राहिलं, असं राहिलं आणि तसं झालं. उगाच कसं माय ह्या बाई नाराज नाही झाल्या पाहिजेत. हा, काय करतो माय, आपलं त्याच्या भरोशावर आहे सारं. त्या बाईच्या मनामनानं घे माय बाई. हा, त्या सासूली विचार, त्याचं म्हणतीन जा तर मग मी जातो, मला काही घोर नाही. मी बोलतो बरोबर, आईले विचारतो, मी बरोबर सांगतो त्याईले. अव त्या रश्मीच्या आईची एकटीची गोंधळ होऊन राहिला व एकटीले होते काय, आपल्याला समजते ना. आणि आपल्या घरी उगाच आपण तिघी तिघी हाव, काय काम आहे. मीच तर गेलीच ती म्हणे, लेकराईले काही फायदा आहे का मला जाऊन, त्याच्याच भोवती घोर खर्चही वाढते लेकराईचा आणि कामाचं काहीच नाही. तेच एक जण लेकरं वागवायत गुत्ते, म्हणून मग तू चालली जाय. नाही हो माय बाई, तू नको जाऊ माय बाई. लेकरायचं भलतं दुसऱ्याच्या भोवती घोर. इतके दिवस राहिले साजरे, 8-10 दिवस लेकरं कार्यक्रमात बस झालं. मी जातो ना, मला काय आहे. हा, मी जातो, तू घरीच राह. पाहुण्याची पंचायत पडते, खाया प्यायचं हे ते. हा, अन त्या बाईले आम्हाला काही होत नाही माय बाई. तू राय माय बाई, मी जातो एका परी म्हणणे सासूली. हा, जाय, ते बाई दारातच आहेत, जाय चार.